नमस्कार रसिक प्रेक्षक हो, मी सौ संध्या मिटिंगरे. सर्वप्रथम माझ्या सर्व रसिक मैत्रिणींना माझ्याकडून जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कितीही भयावह किंकाळी मनाला छिन्न विचिन्न करून जाते, अशी ही आर्त किंकाळी कुणाची बरे? इतका का तो जीव दुःखी असेल? कोणत्या दुःखाने वेदनेने त्या जीवाला इतके हतबल केले असेल की त्याच्या मुखातून अशी आर्त किंकाळी म्हणजेच दुसऱ्याच्या मनाला साद घालणारी किंकाळी बाहेर पडावी? अशा या दुःखी जीवाची कहाणी सांगणारी एक कविता आज मी आपणासमोर सादर करणार आहे. खरं तर आजची ही कविता आपण यापूर्वी सुरू केलेल्या स्त्री शक्तीचा जागर या सिरीजचा शेवटचा भाग आहे, जो स्त्रियांची आजची असणारी वाईट अवस्था व्यक्त करतो. दिनांक 8 मार्च हा दिवस आपण नेहमीच जागतिक महिला दिन म्हणून दरवर्षी साजरा करतो आणि पुन्हा दुसऱ्या दिवसापासून स्त्रीचे आयुष्य, तिच्याविषयीचा दृष्टिकोन तसाच असतो, म्हणजे नेहमीच चुकीचा. खऱ्या अर्थाने स्त्री समस्यामुक्त समाज बनवण्यासाठी स्त्रियांना त्यांचा योग्य दर्जा मिळवून द्यायचा असेल तर एक दिवस नव्हे, वर्षाचे 12 महिने म्हणजे 365 दिवस संपूर्ण समाजाने एकत्रितरित्या त्यासाठी सज्जपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे. तेव्हा कुठे स्त्री शोषणमुक्त, समस्यामुक्त होईल व तिच्या स्वतंत्र अस्तित्वाला समाजात मान मिळेल. चला तर मग वळूया आजच्या कविता वाचनाकडे. कवितेचे नाव आहे आर्त किंकाळी. आर्त किंकाळी. माहेरच्या लढिवाळ अंगणातले ते होते एक स्वच्छंदी फुलपाखरू. माहेरच्या लढिवाळ अंगणातले ते होते एक स्वच्छंदी फुलपाखरू. कळले नाही कधी पोहोचले सासरच्या अंगणात बनूनी प्राजक्ताचे एक सुंदर फूल जणू. कळले नाही कधी पोहोचले सासरच्या अंगणात बनूनी प्राजक्ताचे एक सुंदर फूल जणू. सावित्रीच्या लेकी आमच्या दिल्या तुमच्या घरा. सावित्रीच्या लेकी आमच्या दिल्या तुमच्या घरा. तुम्ही मात्र लक्ष्मीरूप तिचे पैशात मोजले सदा. तुम्ही मात्र लक्ष्मीरूप तिचे पैशात मोजले सदा. सर्वस्व तुम्हा अर्पुणी तिने नेहमी केली तुमची सेवा. सर्वस्व तुम्हा अर्पुणी तिने नेहमी केली तुमची सेवा. अपेक्षांच्या तुमच्या गाढा ओढता ओढता तिने स्वतःचा जीव खर्चिला. अपेक्षांचा तुमच्या गाढा ओढता ओढता तिने स्वतःचा जीव खर्चिला. लग्न होऊनी जाता सासरी सासू श्वशूर देती वचन. लग्न होऊनी जाता सासरी सासू श्वशूर देती वचन. तुमची लेक आजपासून आमची हे नसे का असत्य वचन. तुमची लेक आजपासून आमची हे नसे का असत्य वचन. अपेक्षांची यादी तुमची कधीच पूर्ण झाली नाही. अपेक्षांची यादी तुमची कधीच पूर्ण झाली नाही. एका लेकीची आर्त किंकाळी कधीच समाजाने ऐकली नाही. एका लेकीची आर्त किंकाळी कधीच समाजाने ऐकली नाही. बाबा मला वाचवा. आई नाही सहन होत ग आता. ह्या लोकांनी माझा छळ मांडलाय नुसता. आई नाही सहन होत ग आता. ह्या लोकांनी माझा छळ मांडलाय नुसता. आयुष्याची लक्तर माझ्या, आयुष्याची लक्तर माझ्या या लोकांनी वेशीवर टांगली. आयुष्याची लक्तर माझ्या या लोकांनी वेशीवर टांगली. प्राण देण्या वाचून मला गत्यंतर नाही सोडली. चिमुकल्याला माझ्या आई, चिमुकल्याला माझ्या तुझ्या पदरी मी दिला. त्याच्यातच माझा जीव होता अडकून संसाराचा मला अगदी उबग आला. चिमुकल्याला माझ्या आई तुझ्या पदरी मी दिला. त्याच्यातच माझा जीव होता अडकून संसाराचा मला अगदी उबग आला. आई एक वचन दे मजला पाडसाला माझ्या सांभाळून. आई एक वचन दे मजला पाडसाला माझ्या सांभाळून. तुझ्या मायेच्या छत्रछायेखाली कृतज्ञ करशील का मला. कायमचा निरोप आता घेते मी तुझा. तुझ्या मायेच्या छत्रछायेखाली कृतज्ञ करशील का मला. कायमचा निरोप आता घेते मी तुझा. तिचा हा त्रास, तिचा हा छळ तिने नेहमी सहन केला. तिचा हा त्रास, तिचा हा छळ तिने नेहमी सहन केला. संसाररूपी ग्रहण लागले तिच्या आयुष्याला. तिचा हा त्रास, तिचा हा छळ तिने नेहमी सहन केला. संसाररूपी ग्रहण लागले तिच्या आयुष्याला. पण तिने तुम्हाला बोल नाही लावला. पण तिने तुम्हाला बोल नाही लावला. एकीकडे सासरची मर्यादा,
एकीकडे सासरची मर्यादा, एकीकडे माहेरचा मान सन्मान, हे सर्व सांभाळताना तिने संसाराच्या सुळ्यावर स्वतःचा दिला प्राण. एकीकडे सासरची मर्यादा, एकीकडे माहेरचा मान सन्मान, हे सर्व सांभाळता तिने संसाराच्या सुळ्यावर स्वतःचा दिला प्राण. तिच्या कायमच्या निघून जाण्याने आज एक पोकळी निर्माण झाली. तिच्या कायमचे निघून जाण्याने आज एक पोकळी निर्माण झाली. अशा विकृत घटनांनी लग्न सोहळे रक्तरंजित केली. अशा विकृत घटनांनी लग्न सोहळे रक्तरंजित केली. काय करावे यासाठी, काय टाकावे समाजाने पाऊल, काय करावे यासाठी, काय टाकावे समाजाने पाऊल. शिक्षित असूनही गांधारी होऊनी द्यायची का न्यायाला हूल. शिक्षित असूनही गांधारी होऊनी द्यायची का न्यायाला हूल. ही कथा नाही एका सावित्रीच्या लेकीची, ही कथा नाही एका सावित्रीच्या लेकीची, ही कथा आहे अनेक हुंडाबळी स्त्रियांची. ही कथा नाही एका सावित्रीच्या लेकीची, ही कथा आहे अनेक हुंडाबळी स्त्रियांची, ज्यांनी स्वतःचा जीव वाहिला संसाररूपी महाकुंडातून. भूतकाळ आहे साक्षी, वर्तमानाची ही सद्यस्थिती तीच. भूतकाळ आहे साक्षी, वर्तमानाची ही सद्यस्थिती तीच. समाज पोहोचला आधुनिकीकरणापर्यंत, समाज पोहोचला आधुनिकीकरणापर्यंत, मात्र सासूर वाशिणीची भविष्यातील अवस्था राहील का तशीच. मात्र सासूर वाशिणीची भविष्यातील अवस्था राहील का तशीच. कधी बदलेल ही परिस्थिती, कधी बदलेल ही परिस्थिती, कधी होईल स्त्रीमुक्ती. कधी बदलेल ही परिस्थिती, कधी होईल स्त्रीमुक्ती. संसाराच्या रहाटगाडग्यात स्त्रीच नेहमी भरडेल का एकटी. संसाराच्या रहाटगाडग्यात स्त्रीच नेहमी भरडेल का एकटी. स्त्रीविषयीची ही क्रूर मानसिकता कधी बदलणार आपण. स्त्रीविषयीची ही क्रूर मानसिकता कधी बदलणार आपण. का प्रत्येक एका हुंडाबळीनंतर नुसत्याच मेणबत्त्या पेटवणार सर्वजण. का प्रत्येक एका हुंडाबळीनंतर नुसत्याच मेणबत्त्या पेटवणार सर्वजण. नमस्कार.